वड्डी फॉरेन रिटर्न सरपंचाचा भाजपला रामराम. वड्डी ग्रामपंचायत सदस्य बैठकीत पक्षांतर करण्याचा ठाम निर्णय. विकास निधी मिळत नसल्याने नाराजी सरपंच डॉक्टर यशोधरा राजे सिंह शिंदे सरकार. मिरज तालुक्यातील फॉरेन रिटर्न वड्डी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच डॉक्टर यशोधरा राजे शिंदे सरकार आणि सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार, सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वड्डी ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठक पार पडली. मिरज विधानसभा क्षेत्रातील इतर गावांपेक्षा वड्डी गावाला कमी निधी देऊन वड्डी ग्रामपंचायतवर भाजप पक्षाने अन्याय केलाय. जो निधी दिला होता त्याची कामे पूर्ण न केल्याने शेवटी भाजप पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरपंच डॉक्टर यशोधरा राजे शिंदे सरकार यांनी दिली आहे. यशोधरा राजे शिंदे सरकार यांनी आपले विदेशातील वैद्यकीय शिक्षण अपूर्ण ठेवत वड्डी गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय उराशी बाळगून वड्डी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक लढवली होती. ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत वड्डी ग्रामपंचायतीची एक हाती सत्ता दिली आणि या विश्वासाला पात्र ठरत सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार यांनी ई लर्निंग तसेच मॉडेल स्कूल यासोबत विविध विकास कामांसाठी निधी मागणी केली होती. पण भाजपकडून पदरी निराशा आल्याने पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. जनस्वराज्य शक्ती पक्ष तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने पक्षप्रवेश याबाबत ऑफर दिल्याचं महेंद्रसिंह शिंदे सरकार यांनी माहिती दिली आहे. वड्डी गावाच्या विकास कामासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीकडून 2 वर्षापासून विविध निधी मागितले होते. माझा एक जॉर्जियामधून आल्यावर विजन होता की गावामध्ये ई लर्निंग व्हावं, मॉडर्न स्कूल व्हावं आणि इतर कामं होती. बट त्यासाठी आम्ही कित्येकदा भारतीय जनता पार्टीचा पाठपुरावा केला, बट ते अजून झालेलं नाही आहे. इतर गावाच्या कंपॅरिझनमध्ये वड्डी गावाला खूप कमी निधी मिळालेला आहे आणि मला असं वाटतं हे वड्डी गावावर खूप मोठा अन्याय झाला आहे. जी कामं दिलेली आहेत वड्डी गावामध्ये ते अजून अपूर्ण आहेत आणि या अन्यायासाठी आम्ही पार्टी चेंज करायचं ठरवलेलं आहे. विविध पक्षांचा आम्हाला ऑफर आहे आणि त्या पक्षातून आम्हाला निधी भेटून गावाचा विकास व्हावा, कारण का आम्हाला गावामध्ये वावरायचं आहे, गावाच्या लोकांच्यासाठी काम करायचं आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की इतर पक्ष आम्हाला त्यात मदत करावी आणि त्यासाठी आम्ही दुसऱ्या पक्षात जात आहोत. 20 डिसेंबर 2022ला ग्रामपंचायतीमध्ये आमची सत्ता आली. 12-0 अशा फरकानं आम्ही जिंकून आलेलो होतो. तसंच BJP हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्या पक्षाचं काम करत होतो आम्ही आणि लोकसभेला आणि तसंच विधानसभेला दोन्ही इलेक्शनला आम्ही गावातून तर BJP पक्षाला लीड दिलेला आहे. पण म्हणावं असं आम्हाला निधी मिळाला नाही, त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या पक्षात जायचा विचार करत आहोत. आज सरपंच व सर्व सदस्यांची बैठक झाली. त्यात असं ठरलेलं आहे की निधी मिळत नसल्यामुळं दुसऱ्या पक्षाचा विचार करूया. त्याबरोबर आज सरपंच व 9 सदस्य असं दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचं ठरलेलं आहे. आम्हाला आज अजितदादा पक्ष राष्ट्रवादी यांच्याकडून सुद्धा ऑफर आहे. तसंच जनस्वराज्य पक्ष समितदादा कदम यांच्याकडून सुद्धा ऑफर आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मिरज.